कड़ाईचूर MS फंक्शन हॉल शादी ब्याह, एंगेजमेंट, बर्थडे पार्टी और दूसरे फंक्शंस, अदर प्रोग्राम्स के लिए काफी बड़ी जगह में बनाया गया है, जिसमें फंक्शन बहुत ही सहूलत के साथ किया जा सकता है। अपने फंक्शन को पुरसुकून और आलिशान तरीके से मनाने के लिए आज ही बुक कराएं। कड़ाईचूर MS फंक्शन हॉल, नियर हबीबिया मस्जिद, LBS नगर, चंद्रबंडा रोड, रायचूर। शहर रायचूर के वार्ड नंबर 28 के आश्रय कॉलोनी के बाहरी इलाके में मौजूद सरकारी जमीन पर नाजायज कब्जा करने वालों को रायचूर के CMC कमिश्नर ने झटका दिया। कल शाम म्युनिसिपैलिटी कमिश्नर ने साइट पर विजिट किया और कब्जा की हुई जमीनों पर लगाए गए निशानियों को हटा दिया और साथ ही साथ एक JCB को भी अपने हिरासत में ले लिया और लोगों से कहा कि इस तरह से कब्जा करना ये गैर कानूनी है, जिस पर क्रिमिनल केस भी हो सकता है। इस दौरान आश्रय कॉलोनी में रहने वाले यूथ कांग्रेस के स्टेट सेक्रेटरी शेख फारूक ने कहा कि सन 2001-2002 में सरकार ने आश्रय कॉलोनी में गरीबों को घर अलॉट किया था, तो उस वक्त ज्यादातर ये मकान उन लोगों को मिले जिनके पास पहले से ही अपने घर मौजूद थे और इन लोगों ने अपने आश्रय के मकानों को किराए पर दे दिया। और आज जब 20 साल बाद लोगों ने आश्रय को डेवलप किया तो अब ये मकान मालिक किराएदारों से अपना मकान वापस ले रहे हैं, जिसकी वजह से लोगों ने पहाड़ी जमीन पर कब्जा करने की कोशिश की। लेकिन अब ये गरीब मजबूर हैं और छत की तलाश में हैं और सरकार को चाहिए कि वो इन बेसहारा लोगों को मकान दे। जिसके जवाब में CMC कमिश्नर ने कहा कि इस मामले को लेकर एक सर्वे किया जाएगा। शेख फारूक ने कहा कि अगर सर्वे किया जाएगा तो इस बात का ध्यान रखा जाए कि इस सर्वे में वो लोग शामिल ना हो जिनके पास पहले से ही अपने घर मौजूद हैं। और अगर सरकार गरीबों को मकान देती है तो सबसे पहले आश्रय कॉलोनी के लोगों को मकान मिले। इसके अलावा शेख फारूक ने आश्रय में फीमेल टॉयलेट्स बनाने की भी मांग की और सोशल एक्टिविस्ट खैसर हुसैनी पर इल्जाम लगाते हुए कहा कि खैसर हुसैनी ने आश्रय कॉलोनी के अलावा शहर के दीगर लोगों को सरकारी जमीन पर नाजायज कब्जा करने के लिए उकसाया था। इसी के साथ शेख फारूक ने आवाम से मुखातिब होकर कहा कि सरकारी जमीनें इस तरीके से नहीं मिलती, इसके लिए एक प्रोसीजर होता है जिसको फॉलो करना जरूरी है। और आवाम से कहा कि किसी के भी बहकावे में आकर, किसी के भी गैर जरूरी बातों में आकर इस तरीके की हरकत दोबारा ना करें। इसके अलावा रायचूर के CMC कमिश्नर ने आवाम से कहा कि जिनके पास भी मकान नहीं है, जिन लोगों को भी मकान की जरूरत है, उन्हें चाहिए कि वो म्युनिसिपैलिटी में एक अर्जी दे और म्युनिसिपैलिटी की जानिब से मुमकिन कोशिशें की जाएंगी। इसके अलावा आज सुबह रायचूर म्युनिसिपैलिटी की जानिब से एक बोर्ड लगाया गया जिसमें लिखा गया कि ये जमीन सरकार की है और अगर कोई यहाँ पर गैर कानूनी तरह से कब्जा करने की कोशिश करेगा तो उस पर FIR दर्ज की जाएगी। ಸೆಟ್ಲ್ ಆಗಿ ಇದನ್ನ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ಒಂದು 20 ವರ್ಷ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ಮೇಲೆ ಅವ್ರೇನಂತಾರೆ ಈಗ ಅಲ್ಲಿಂದ ಬಂದು ನೀವು ಜಾಗ ಮನೆ ಖಾಲಿ ಮಾಡ್ರಿ, ನಾವು ಬಂದಿರ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಖಾಲಿ ಮಾಡಿ ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಜನರು? ಖಾಲಿ ಮಾಡಿ ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು? ಯಾರ್ಯಾರು ಇದಾರ ಬಹಳ ವರ್ಷದಿಂದ ಇದಾರ ಅವ್ರನ್ನ ಇದು ಮಾಡಿ ಒಂದು ಲೀಸ್ಟ್ ರೆಡಿ ಮಾಡಿ ಅಫಿಷಿಯಲ್ ಆಗಿ ತಾವೇ ಒಂದೊಂದು ಪ್ಲಾಟ್ ಇದು ಮಾಡಿಕೊಟ್ರೆ ಜನರು ಅದ್ರ ಮೇಲೆ ಏನೋ ಟೀನ್ ಶೆಡ್ ಗುಡಿಸಲು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇರ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅರ್ಜಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರು। ಅದನ್ನ ಇಲ್ಲಿ ತನಕ ನಾವು ಇದು ಮಾಡಿ ಯಾರು ಇದು ಮಾಡಿಲ್ಲ। ಅದ್ರಗೋಸ್ಕರ ಜನರು ಏನಿಲ್ಲ, ಈಗ ಜನರ ಹತ್ರ ಏನಿಲ್ಲ, ಏನ್ ಮಾಡಕ್ ಬರ್ತದೆ ಅದ್ರಗೋಸ್ಕರ ಇದು ಮಾಡ್ಯಾರ। ನಾವೇನಂತೀವಿ ಎಲ್ಲರೂ ನಾವೀಗ ಮತ್ತೆ ಅಫಿಷಿಯಲ್ ಆಗಿ ಬರ್ತೀವಿ ನಿಮ್ ಕಡೆ, ನೀವೇನಂತೀರಲ್ಲ ಒಳ್ಳೇದು, ಮತ್ತೆ ಎಲ್ಲರೂ ಕಲ್ತು ಎಲ್ಲರದ್ದು ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಯಾರ್ಯಾರ್ದು ಇಲ್ಲಿ ಇದೆ ಅಂತವ್ರು ನೋಡಿ ಕೊಡ್ರಿ। ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿಂದ ಆ ಊರಿಂದ ಈ ಊರಿಂದ ಬಂದವ್ರು ಕೊಡ್ಬೇಡ್ರಿ। ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಇದ್ದು ನಾವು ಡೆವಲಪ್ ಮಾಡಿವಿ ಇಲ್ಲಿ ಏರಿಯಾಗೆ ರೆಕಾರ್ಡ್ ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ಕರಿ, ಯಾರ್ಗ ಅವ್ರಿಗೆ ಏನಾದ್ರು ಇದ್ರೆ ಮುನ್ಸಿಪಾಲಿಟಿಯಲ್ಲಿ ಇದ್ರೆ ಸಬ್ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಏನಾದ್ರು ರೆಕಾರ್ಡ್ ನೋಡ್ಕರಿ, ಅದ್ ಇದ್ರೆ ಕೊಡ್ಬೇಡ್ರಿ। ಇಲ್ಲಾರ್ದವ್ರು ನಾವ್ ಇವ್ರು ಇದು ಮಾಡಕತ್ತಾರ, ಯಾರಿಗಿಲ್ಲ ಅಂತವ್ರು ಕೊಡ್ರಿ ಅಷ್ಟೇ, ಯಾರ್ಯಾರಿಗಿಲ್ಲ ಅವ್ರವ್ರು ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ನಾವು ಬೆಳಕತ್ತೀವಿ ಅಷ್ಟೇ। ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್ ಪ್ರಕಾರ 1.5-2 ಲಕ್ಷ ಒಬ್ಬೊಬ್ಬರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಅವರು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ನೀವು ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲಿ ಬೇಕಲ್ಲಿ ಹಾಕೋ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅಂತಂದು ಬಂದಿದೆ। ನಮ್ಗೆ ಹೆಸರು ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ, ಈಗ ತಾವು ಹೇಳಿದಾನೆ ಹೆಸರು ಗೊತ್ತಾಗಿರೋದು। ಆ ರೀತಿ ಮಾಡಕ್ಕೂ ಬರೋದಿಲ್ಲ, ಅದು ತಪ್ಪು। ಅವ್ರು ಹೇಳಿರೋದು ತಪ್ಪು, ನೀವು ಮಾಡ್ತಿರೋದು ತಪ್ಪು। ನೀವು ನಿಮ್ಮ ಏನು ದಾಖಲೆ ಇರ್ತಾವ ಅದನ್ನ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಆಫೀಸಿಗೆ ಅರ್ಜಿ ಕೊಡ್ರಿ, ನಾವು ಸಮೀಕ್ಷೆ ಮಾಡಿಸ್ತೀವಿ। ಆ ತಾಲೂಕಾ ಮಟ್ಟದ ಕಮಿಟಿ ಕೂಡ ನಿರ್ಣಯ ಮಾಡ್ತದೆ ಯಾರು ವಸತಿ ರೈತರಿದ್ದಾರ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ಬೇಕಂತಂದು। ಆನಂತರ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತೆ, ಆನಂತರ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಕಳಿಸಿ ಅಲ್ಲಿಂದ ಅನುಮೋದನೆ ಆಗಿ ಬಂದ ನಂತರ ಹಕ್ಕುಪತ್ರಗಳು ಕೊಡ್ಬೇಕನ್ನುವಂಥದ್ದು ಡಿಸೈಡ್ ಆಗುತ್ತೆ, ಹೌದಾ? ನೀವು ಏನು ವಸತಿ ರೈತರು ಏನಿದ್ದೀರಿ ಅವ್ರೆಲ್ಲರೂ ಯಾರಿದ್ದೀರಿ ನೀವು ಅರ್ಜಿಗಳನ್ನು ಕೊಡ್ರಿ, ನಾವು ಅದನ್ನ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಕಳಿಸಿ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ತೀವಿ। ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಯಾರು ಈ ಲ್ಯಾಂಡ್ ಸರ್ಕಾರ ಲ್ಯಾಂಡ್ ಏನಿದೆ ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಬರಂಗಿಲ್ಲ। ಇದು ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ಕಮಿಷನರ್ ನಗರಸಭೆ ಅವರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರ್ತದೆ, ಹೌದಾ? ನೀವು देखो माँ, अगर किसी को होना है होमा हमें एप्लीकेशन डाल को लीगली
लीगली डीसी ऑफिस से म्यूनसिपालिटी से एक प्लाट नहीं, मिल वो लोग देंगे करते बोल रहे ना, नहीं, देर नहीं, वही करते। करा नहीं, पूरे मिलके हाँ, जाके बैठ करते। के करा ली। करेंगे ये अब तुम्हें एक जने जाको दिए तो वहाँ लेते हाँ, लेते वही तो अलग पूछना चाह रहे हैं। ಸರ್ ನಂದೊಂದು ಆಫೀಸ್ ಅದ ಈ ಕಡೆ ಮಸೀದ್ ಮುಂದೆ ನಾನು ₹1 ನನಗೂ ಕೊಡಬಾರ್ದು ಯಾರಿಗೂ ಕೊಡಬಾರ್ದು ಇವ್ರ ಮುಂದೆನೇ ಹೇಳಕತ್ತೀನಿ किसी को नहीं देना तुम्हारा एप्लीकेशन दो है मैं दे दूं उसको तुम्हें घर जाको एक अपने पैसे से एक आधार कार्ड एक राशन कार्ड वोटर आईडी कार्ड सर, आप जीरोक्स बोले को ना, पिन आप लगाए भी गए तो तो आपका भी काम करते हो लोग। कौन मैं उनके पूरे सामने मिल कह के रहा आपको जिम्मेदार ಕೆಲವೊಬ್ರು बनाते। ಮನೆಯಲ್ಲಿ ಓದಕ್ಕೆ ಬರೆಯಕ್ಕೆ ಯಾರು ಬರ್ತಿರ್ತಾರೆ ಅವರು जाको किसको निम्न- कौन पढ़े लिखे हम आदमी है लोग उन्हें जाके पूरे डालो आपके हाथ में देते, हाँ, आपका ನಿಮ್ काम वो ಮನೆಯಲ್ಲೇ लोग करते। ಮಾಡಿಸ್ಕೊಳ್ರಿ ಎಲ್ಲಾದ್ರೂ ಅಕ್ಕಪಕ್ಕದ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮಾಡಿಸ್ಕೊಳ್ರಿ ನಿಮ್ಗೆ ಯಾರು ಬೇಕೋ ಅವ್ರ ಹತ್ರ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಬರ್ಸ್ಕೊಂಬರ್ರಿ ನಾವು ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಬರ್ಸೋದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ಮೀಡಿಯಾದಾಗ ಬಂದು ಫ್ರೀ ಇದು ಮಾಡೋದು ಅದು ಒಂದು ಇದನ್ನೇ ಆಲೆನೇ ಬಂದು ಬಿಟ್ಟು ಸರ್ ಅದು ಯಾವ ಮೀಡಿಯಾದಾಗ ಮೀಡಿಯಾದಾಗ ಕೊಟ್ಟಂತ ಅಲ್ಲ ಅದು ಸತ್ಯ ಐತಲ್ಲ ಸತ್ಯನ ತೋರ್ತಾರಲ್ಲಪ್ಪ ತಪ್ಪೇನಿದೆ ಅದರಲ್ಲಿ ವಿರೋಧ ತೋರ್ತಾರ ಕಬ್ಜೆ ಗಿಬ್ಜೆ ಮಾಡೋದು ರ್ಯಾಂಡಮ್ ಆಗಿ ಒಬ್ಬೊಬ್ಬ ಚೀಟಿ ಇದ್ದಂಗೆ ಕಬ್ಜೆ ಮಾಡೋದು ಸತ್ಯನೇ ಇದೆಯಲ್ಲ ಹಾ ಮೀಡಿಯಾದಾಗ ಬಂದು ತಪ್ಪೇನಿದೆ ಅದು ಸತ್ಯ ಸರ್ ಆದ್ರೆ ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಅದು ಇದು ಮಾಡೋದು ಇದು ಇಲ್ಲ ಸರ್ ಲೀಗಲ್ ಆಗಿದ್ದರೆ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ತೋರಿಸ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಹೌದಾ ತೋರ್ಸ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ಕೊಂತಾರೆ ಬೇರೆಯವ್ರಿಗೂ ನಾವು ಇಲ್ಲಿಗಲ್ ಆಗಿ ನಾವು ಇದು ಮಾಡ್ರಿ ಯಾರು ಏನ್ ಬರ್ತಾರೆ ನೋಡ್ಕೊಂಡು ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಏನ್ ಇದಿಲ್ಲ ಆತಾಗ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಏನು ಭಯ ಇಲ್ಲ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಬಗ್ಗೆ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಇಲ್ಲ ಅನ್ನಂಗ ಆಗ್ಯದ ಅದು कड़ाईचूर MS फंक्शन हॉल शादी ब्याह एंगेजमेंट बर्थडे पार्टी और दूसरे फंक्शंस अदर प्रोग्राम्स के लिए काफी बड़ी जगह में बनाया गया है जिसमें फंक्शन बहुत ही सहूलत के साथ किया जा सकता है। अपने फंक्शन को पुरसुकून और आलिशान तरीके से मनाने के लिए आज ही बुक कराएं। कड़ाईचूर MS फंक्शन हॉल नियर हबीबिया मस्जिद LBS नगर चंद्रबंडा रोड रायचूर।